पुण्याच्या वाघोली आणि केसनन दरम्यान असलेल्या रस्त्याची दुरावस्था आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने रस्त्याची दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या ज्या वाहने आहेत, जड वाहने जे आहेत ते या ठिकाणाहून जात आहेत आणि त्याच्यामुळे जो त्रास जो आहे तो इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना आपल्याला होतोय। आणि अशा पद्धतीने हे जी वाहनं आहेत, जड वाहनं, ते वाहनं जात असल्याने या सगळ्याचा त्रास जो आहे इथं राहणारे रहिवाशांना होतोय। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हा जर रस्ता पाहिला तर संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठी कसरत जी आहे ते वाहन चालकांना या ठिकाणी करावं लागते या रस्त्यावर जाताना। त्यामुळे मानसिक त्रास जो आहे तो या सगळ्यामध्ये आपल्याला मनस्ताप जो आहे त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय प्रवाशांना। आपल्यासोबत इथले गावकरी आहेत, नेमकं त्यांना काय त्रास होतोय, नेमकं काय त्रास होतोय इथं? आता या रस्त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर गुडघ्या एवढे खड्डे आहेत आणि पावसाळ्यात जर बघितलं तर इथनं माणसाला जाता येत नाही। आणि हा तसं सांगायला गेलं तर एवढा महत्त्वाचा रस्ता आहे की तांबेवाडी, मांजरी, आवळवाडी रोडला जोडणारा हा रस्ता आहे। जर या रस्त्याचं काम जर झालं तर ह्या रस्त्याचं काम झाल्याच्या नंतरून जे ट्रॅफिक मांजरीवरनं केसननला ज्यांना यायचंय किंवा ह्या रोडला ज्यांना अटॅच व्हायचंय तर तो आज काय करतोय, आवळवाडीत जातो, आवळवाडी फाट्यावरनं केसनन फाट्यावरून पुढे येतो। तर त्यामुळं केसनन फाटा असेल, आवळवाडी फाटा असेल, यांची सुद्धा आता ट्रॅफिकची समस्या एकदम गंभीर आहे। आणि आता हिवाळी अधिवेशन चालू आहे तर त्याच्यामध्ये आमदारांनी हा मुद्दा तातडीने घेऊन तो लवकरात लवकर मार्गी लावावा। कारण की महानगरपालिकेच्या लगतचा हा रस्ता आहे आणि ह्या रोडमधनं जर तुम्ही बघितलं तर दिवसभरात एवढे अवजड वाहनं जातात आहेत। त्यामुळे तो करताना तेवढ्या चांगल्या ह्याचा करायला पाहिजे, दर्जाचा करायला पाहिजे की तिथं काही झालं नाही पाहिजे। कारण की RMC बँडच्या गाड्या आहेत, परत शाळेची मुलं जातात आहेत। असं जर अलीकडच्या काळात बघितलं तर तुम्हाला 2 दिवसांनी 3 दिवसांनी कुठंतरी शाळेकडचं जे मुलगा सायकलीवर जातोय किंवा एखादी मुलगी सायकलीवर जाते शाळेला तर ती पडते, त्यांना दुखापत होतात। एवढ्या मोठ्या म्हणजे ह्या रस्त्याचे आत्ता बरेच दिवस झालं की एवढी दुरावस्था झालेली की ह्याच्याकडे आता स्थानिक जे काही राजकीय नेते असतील किंवा स्थानिक जे काही राजकीय मंडळी असतील ह्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। आणि जर यांनी याच्यावरती लवकरात लवकर तोडगा नाही काढला तर आम्ही रस्ता रोको किंवा या ठिकाणी उपोषण करणार आहे। बाबा, किती दिवसापासून हा तुम्हाला त्रास सहन करावा लागतो? हा जवळजवळ 30 ते 35 वर्षापासून त्रास सहन आहे। काय आम्ही उलट म्हणतो रस्ता व्हावा, लोकांना दवाखान्यात हॉस्पिटलला न्यायचं म्हणलं तर व्यवस्थित नसतं, काय नसतं। रस्ता अपरात्री कधी बी जायला लागतं। एखादं पेशंट जर डिलिव्हरीचं असलं तर ते पण न्यायला त्रास होतो। हे सगळं कशामुळे होतंय? काय नेमकं कारण काय? हे प्रत्येक मला वाटतं 4 ते 5 आमदारांनी इथं रस्त्याचं उद्घाटन बी केलं पण रस्ता काही झाला नाही। किती वेळा नारळ फोडले, काही नाही झालेलं। ते असे येतात, असेच बघून जातात, संपला विषय, नारळ फोडून जातात। या खड्डे कशामुळे पडतात नेमकं काय? पाहिलं ना तुम्ही, वाहतूक कसली आहे, मोठ्या गाड्या जात्यात आणि हर एक प्रकार माणूस रस्त्याने खाली गावात एवढी आहे 2-4 सगळ्यांना सहन करायला लागते। सहनशक्ती पाऊस काळात तर जाताच येत नाही इथून खाली, इतका त्रास होतो। पाऊस काळात जात आहे, तुम्हाला काय त्रास होतो? काय नेमकं या रस्त्यात? आम्हाला ह्या रोडने अख्खा जे आहे ना तर एवढे चिखलात याच्यात जावं लागतं ह्या रोडने आम्हाला। आणि पुन्हा आम्ही दुबेनगरमध्ये माळवाडी, आमची तांबेवाडी या रोडला आम्हाला लय तकलीफ। आमच्या कुठल्या गाड्या कुठं जाता येत नाहीत, येता येत नाहीत। एक तर आम्हाला कुठं नळ योजना नाही, कुठले लाईट नाही, कुठलं काही पद्धतीने या ठिकाणी आपण जर रस्त्याची दुरावस्था पाहिलेली आहे, लोकांना चालत देखील जायला, या दुचाकीवर जायला देखील त्रास होतोय। त्यामुळे इथल्या जे काही नागरिक आहेत, इथले गावकरी जे आहेत ते प्रामुख्याने हा रस्ता लवकरात लवकर करण्याची मागणी करतायत। अन्यथा जर हा रस्ता लवकरात केला नाही तर आता आम्ही उपोषण किंवा आंदोलन, रास्ता रोको करण्याचा इशारा जो आहे तो गावकऱ्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, केसनन।